नमस्कार, एनडीव्ही न्यूज मराठीच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आता घेऊयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचा सुपरफास्ट आढावा। ग्रामपंचायत कार्यालयाचा बोर्डही नाही किंवा कार्यालय देखील नाही, मात्र पिशवीत 3 वह्या, 4 शिक्के आणि लेटर हेड, बेकायदा नेमणूक करण्यात आलेला ग्रामसेवक अशी एक ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यात आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असलेल्या या ग्रामपंचायतीचीच महाराष्ट्रभर सध्या चर्चा सुरू आहे, कारण या अदृश्य ग्रामपंचायतीने कोट्यावधी रुपयांचा घोटाळाही केलाय। गेल्या 28 वर्ष अशी ग्रामपंचायत सुरू होती, असं असताना देखील बारामतीमधील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील वाकुडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर येथील दुहेरी हातपंपावरील वीज कनेक्शन खंडित न करण्याच्या मागणीसाठी वाकुडी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले। यात महिलांचाही मोठा सहभाग आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरालगत असलेल्या ऐतिहासिक गळतीचा महाल आज नामशेष होण्याच्या मार्गावर असून पुरातत्व खात्याकडून अशा वास्तूची जोपासना व्हावी अशी मागणी इतिहास अभ्यासक करतायत, मात्र प्रशासनाचं याकडे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे टीचर सोसायटी प्रांगणात माजी खासदार नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत खैरे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड द्वारा आयोजित स्नेहमिलन तथा भव्य प्रबोधन मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि दिनदर्शिका विमोचन सोहळा संपन्न झालाय। पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना 6 जानेवारी या पत्रकार दिनानिमित्त अहमदनगरमध्ये प्रेस क्लब आणि हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलाय। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर फाटा या ठिकाणी गॅस ट्रक आणि बिजरा कार यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात नागोठणे येथील 4 तरुण गंभीर जखमी झाले असून एक जण जागीच ठार झालाय। सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्या बाजीराव काटकर यांचे 2 रेशन कार्ड असून त्यांचं 2 मतदारसंघामध्ये मतदार यादीत नाव आहे। तसेच धर्मपुरी गावामध्ये रहिवासी नसताना देखील वडिलांच्या नावाने शौचालय वापराचा खोटा दाखला तयार केलाय। तसेच निवडणुकीच्या मतमोजणी प्रसंगी ईव्हीएम मशीनमध्ये आकडेवारीचा घोळ घालत निवडणूक जिंकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। याबाबतच्या तक्रारी करून देखील दखल घेतली नसल्यानं न्यायालयात जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतलाय। सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करत वर्धा जिल्हा मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी हा पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। याबरोबरच या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून। यासाठी पाहत रहा सुपरफास्ट न्यूज।